मान तालुक्यातील जांभुळणे गावामध्ये नुकतीच ग्रामसभा संपन्न झाली। यावेळी गावातील ग्रामस्थ व तरुण मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते। बिस्लरी आहेत का सपल्या अजित राजकारणाचं काय लिहून घ्या त्यांना बोलू द्या। तुम्ही जर शाळेत मुलांचं बघायला तर बाकीचा विषय मांडू नका। एखाद्याची ऐपत आहे तो घालवतोय बाहेर, बरं आज गोरगरिबाची लायकी नाही बाहेर शाळेत घालवायला। शालेय व्यवस्थापन समिती तयार करा, त्याचा काय विषय काम करणारे ॲटो कसं काय होतं? ॲटो होतं का? आहे जाऊ आम्ही ऑनलाईनच काम करतो। नंतर सार्वजनिक शौचालय ग्रामपंचायत ऑफिस जनरेशन होत आहे तुझं लोकेशन तुम्ही मसवड महात्मा चौकातलं कसं काय जनरेशन झालं तिथलंच व्हायला पाहिजे ना। दिसतंय मोबाईलवरला फोटो काढले सरळ दिसतंय त्याच्यावर लोकेशनला फोटो नाही काढला, मोबाईलवर फोटो काढले, मोबाईलचे फोटो काढले, स्क्रीन फुटलेली सरळ दिसतंय का फोटो, जागेवर फोटोच काढला नाही। नंतर मागासवर्गीय तिन्हीला पाणी व्यवस्थित आउट ऑफ महाराष्ट्र लोकेशन नंतर मागासवर्गीय ज्यावेळेस गावात बायका घेऊन आली 500-500 रुपये घेऊन बारला लॉजला तुम्ही लायसन काढायला सगळ्या दिल्या, ही योग्य वाटतंय का तुम्हाला गावाला? ही बस काढायसाठी किती सह्या घ्या आता सगळ्याच्या? तुम्ही बोलताय एक नंबर घ्या बाहेर ह्याच्यासाठी त्याच्यासाठी सह्या द्या। तुम्ही बोला त्याचं प्रश्नाचं उत्तर अन्ना बरोबर द्यायचं। काय रजिस्टर काय असेल ते लिहित कर द्यावा। नाही तुम्ही बरोबर बोलताय आणि गावाचा विकास करायचा तर समजानी करूया। तुम्ही 4 माणसांनीच करायचं, आम्हीच करणार आहे, समजीच करूया। गावाविषयी तिन्ही मुद्दा मांडूया आपण, म्हणजे नियोजन समिती लायसन्स समजायचं कॅन्सल व्हावं, पूर्ण सगळे घालायचं नाही कुणी, पूर्ण गावाचा विकास करायचा नाही समजायला। हा त्याला ध्यान आणि तुमचं 6 वाजता थांबायचं, क्लिअर कट करायचं समजायला। हा आपलं काय जाऊ घ्या मुद्दा। चला चला ग्रामपंचायत अकाउंट मोकळे सरपंच बिस्लरी द्या लोकांना। वैयक्तिक असेल त्याने अर्ज आणून द्या। प्लॅस्टरचंच काम आहे, त्याला दरवाजा, खिडक्या, फ्लोरिंग, प्लंबिंग, फिटिंग असलं कोणतंही काम नव्हतं। जर ती पुढे काम करायचं असेल तर ग्रामपंचायतला मी सांगितलं तुम्ही तुमचं पैसे टाका वित्तआयोगातलं आणि ते काम कम्प्लिशन करा। जेवढं हँड ओव्हर काम होतं ते आम्ही कम्प्लीट करून दिलेलं आहे त्या स्टेज सगळं विषय। आणि 2016ला जिल्हा परिषदेमधून 6,99,000 रुपयाचं काम आहे बस। म्हणजे कसं होतंय हे लोकांना कळलं आणि जे एस्टिमेटला आहे प्रॉपर आयटम वाज काम केलेलं आहे। दुसरा प्रश्न आहे, खातीवालीवर खालची स्टँडवर दुकानदार आहेत नसतो तरी ती सगळा कचरा वड्यामध्ये टाकते। प्लास्टिक स्टोरेज मग किती पैसे खर्च केले, त्या लोकांना नोटीस वगैरे मुतारी पडायला बरोबर आहे का नाही? शाळेचा मुद्दा आहे, प्रत्येकानं सांगायचं, प्रत्येकाचं घ्या ना बाबा, त्याच्यापाशी शाळा आहे, शाळेचा रोड आहे, रोड पैसे स्पीड ब्रेकर बनणं जरुरी आहे का नाही? बोलणे का आपल्या घरापाशी शाळा आहे, हाय का स्पीड ब्रेकर, हाय का स्पीड ब्रेकर सांगा, त्याचं कोणी ग्रामपंचायतने दे पाहिजे का नाही? दे पाहिजे का नाही? जर समजा माझी पोरगी बाहेर आहे, माझी पोरगी तिथे काय झालं, कोण जिम्मेदार आहे त्याला? कोण जिम्मेदार आहे त्याला? कोण जिम्मेदार आहे सांगायला? काढा मुद्दा, मुद्दा कुणाला पैसे मांडायचा आहे? तू माझ्या सरपंच घ्या ना ठराव, इथं सरावाला सह्या घ्या समजायच्या, समजायला कोणाची पोरं घालायची नाही ती। फक्त आम्हाला 10,000 रुपये दिले, कुठल्या व्यक्ती माघार दिलं
म्हणजे 5,000 दिलं तर ती दोन्ही गाड्यांचं 10,000 असं आम्हाला रिटर्न दिलं. पण ती 200 पावत्याचं काय केलं त्याचं आम्हाला काहीच प्रूफ दिला नाही. एक एक मुद्दा क्लिअर होऊ द्या. एक एक मुद्दा क्लिअर होता ना. काय शाळेसाठी आपण इथं गावातली मिटिंग झाल्या तिथे किती वेळा आपण बोललो बाबा शाळेसाठी मुलं आली. गावची मुलं बाहेर नाही गेली पाहिजे ह्याचा पहिला ठरावा घ्या तुम्ही समजा. 11-12साठी 5,000 रुपये समदेनी काढा आणि ती 2 वर्ग बांधा. तुम्ही शाळा तुम्ही एक ग्रुप काढला त्या ग्रुपचं लक्ष काय आम्हाला सांगा. मुक्त करा, गाव व्यसन मुक्त करा, गावाची अवैधरित्या दारूचा धंदा चालवायचं ती बंद करा. त्या गोष्टीवर पण तुम्ही बोला. तुम्ही पण गावचं नागरिकच आहे ना, तुम्ही पण मांडा ना. ह्यांना काय सांगतोय. 15 दिवसात 10-15 दिवसात तुम्ही आहे 15 दिवसात शाळेवर राऊंड मारायचं. कमिटी आहे ती कमिटी कोण आहे कसं होतं कमिटीत आणि हिमाच राहते बघा शाळेत. मग कमिटी अर्घ्य माणसाची बरखास्त बरोबर आहे. कमिटी नावाला पाहिजे. पोरं घालून सुट्टीचं टायमिंग आलं. संख्या कमी झाली आणि शेतीची शाळा भविष्यात बंद पण पडू शकतात अशी परिस्थिती आहे. महत्वाचा विषय मांडला. त्याच्यावरती गावातल्याला पण कुणाला अजून बोलायचं असेल तर बोलू शकता. फक्त बोलताना तुम्ही अध्यक्ष आणि सचिवांना बोला. तुमचं मत पण मांडू शकता. मामा ऐका कुठून बोला. 10 मास्तर आहेत शिकवायला तासाला 7 मास्तर आहेत त्या मुलाने काय करायचं कोणी कसं पाडायचं. कमिटी काय करायचं काय तास त्याला जायचं. ग्रामपंचायत लेटर असेल माझ्याकडे लेटर आहे ते ना. आपण विचारलं तर अण्णा दुसरे होते ते म्हणजे ग्रामपंचायतनं आपण म्हणजे कमी जास्त 1 लाख रुपये खर्च येतो. आपण पत्रे काढणारा दोघा तिघाला मी दावलं त्यांनी बजेट 40-50 रुपयाचं मला सांगितलं बघा. मग मी मला वाटतं 10 ते 15 बरे गेलो असं पंचायत समिती 3 मी साहेबाला जाऊन भेटलो. तर ते काय म्हणले तुम्ही खर्च केला तिथं जर त्याचं हे करायचं म्हणलं बाबा आपण कुठली गोष्ट तर ते पैसे जमा तिकडे करावं लागेल. त्याचा खर्च मला सांगा गावातला एक की भरू शकत नाही. म्हणू शकता की कोण भरू शकत नाही. 500ला 10 पानं मागितले ते गावाच्याकडे मग क्या रांजा रांजा अरे खाली बसा ना. मग क्या तू हरीश खाली बसव. खाली बस खाली बसव. मावल्या पहिली सुधारणा झाली पाहिजे. शिक्षक कमी पडतात वर्ग काय कमी पडतात पुन्हा जूनपासून आपण पुन्हा त्या पोरांवर नियोजन करू शकतो. नुसतं गाड्या अडवून आणि मोकळं डिसिजन घेऊन काय होणार नाही. ज्यांना शाळेबद्दल काम चांगलं करायचं आहे त्यांची नावं इथं जमा करा. ही लोक ठरवलेली तुमच्या बरोबर तुमच्या मार्गदर्शनात. कवी
त्या विषयाकडे कवी शाळाबद्दल काम करायचं त्या लोकांना पण ठरवून काय विषय बोल दुसरा. बसून